श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य स्थिर झाल्यानंतर त्यांच्या दैवी लीलांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला. भक्तांच्या मनात त्यांच्याविषयी अपार श्रद्धा निर्माण झाली होती. अध्याय पहिल्यात आपण पाहिले की स्वामी समर्थ महाराज कसे प्रगट झाले आणि अक्कलकोट येथे त्यांनी आपले दिव्य कार्य कसे सुरू केले. आता या दुसऱ्या अध्यायात आपण स्वामी समर्थ महाराजांच्या काही अद्भुत लीलांची आणि भक्तांच्या जीवनात त्यांनी घडवून आणलेल्या परिवर्तनाची कथा जाणून घेणार आहोत. एकदा अक्कलकोट येथे एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत गरीब होता, पण स्वभावाने प्रामाणिक आणि श्रद्धाळू होता. त्याच्या घरात नेहमीच आर्थिक अडचणी असत, पण तरीही तो रोज स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करीत असे. एक दिवस तो स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गेला. त्याने नम्रपणे स्वामींच्या चरणी नमस्कार केला आणि म्हणाला, स्वामी, माझ्या घरी. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दैवी लीलांचा प्रभाव वाढतच होता. भक्तांच्या मनात त्यांच्याविषयी अढळ श्रद्धा निर्माण झाली होती. स्वामी समर्थ महाराज केवळ भक्तांच्या इच्छा पूर्ण करत नव्हते, तर ते त्यांच्या श्रद्धेची परीक्षा देखील घेत असत. एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आला. त्याच्याकडे भरपूर धनदौलत होती, पण त्याच्या मनात शांती नव्हती. तो स्वामींच्या चरणी जाऊन म्हणाला, स्वामी, माझ्याकडे सर्व काही आहे, पण मला मनःशांती नाही. कृपया मला मार्ग दाखवा. स्वामी समर्थ महाराज त्याच्याकडे शांतपणे पाहू लागले. थोड्या वेळाने त्यांनी त्याला सांगितले, तू तुझ्या संपत्तीचा काही भाग गरजूंना दान कर आणि परमेश्वराचे नामस्मरण कर. त्या व्यापाराने स्वामींच्या वचनाप्रमाणे वागण्याचा निर्णय घेतला. त्याने गरीब आणि गरजू लोकांना मदत करायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मनात शांती निर्माण होऊ लागली. त्याला समजले की खरा आनंद हा संपत्तीत नाही, तर सेवाभाव आणि भक्तीत आहे. एकदा एक स्त्री स्वामी समर्थ महाराजांकडे आली. ती खूप दुःखी होती, कारण तिचे मूल आजारी होते. ती रडत रडत स्वामींच्या चरणी पडली आणि म्हणाली, स्वामी, माझ्या मुलाला वाचवा. स्वामी समर्थ महाराजांनी त्या मुलाकडे पाहिले आणि त्याला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, भिऊ नकोस, सर्व ठीक होईल. काही दिवसात त्या मुलाची प्रकृती सुधारली. त्या स्त्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिने स्वामींचे आभार मानले. स्वामी समर्थ महाराज अनेक वेळा भक्तांना साध्या गोष्टींमधून मोठा संदेश देत असत. एकदा एक तरुण स्वामींकडे आला. तो चुकीच्या मार्गावर गेला होता आणि वाईट सवयींमध्ये अडकला होता. त्याच्या कुटुंबियांनी त्याला स्वामी समर्थ महाराजांकडे आणले. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि कठोर स्वरात सांगितले, वाईट मार्ग सोड आणि चांगल्या मार्गावर चल. त्या तरुणाला आपल्या चुका समजल्या. त्याने वाईट सवयी सोडून दिल्या आणि चांगल्या मार्गावर चालू लागला. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणत होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत भक्तांप्रती प्रेम, करुणा आणि मार्गदर्शन दिसत होते. अक्कलकोटमध्ये येणारा प्रत्येक भक्त काही ना काही शिकून जात असे. स्वामी समर्थ महाराजांचा संदेश अतिशय साधा होता. श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दैवी लीलांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. भक्तांच्या मनात त्यांच्याविषयी अपार श्रद्धा आणि विश्वास निर्माण झाला होता. स्वामी समर्थ महाराज केवळ चमत्कार करून थांबत नव्हते, तर ते भक्तांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगत होते. एकदा एक वृद्ध मनुष्य स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आला. तो खूप आयुष्य जगला होता, पण त्याच्या मनात अजूनही अस्वस्थता होती. तो स्वामींच्या चरणी जाऊन म्हणाला, स्वामी, मी आयुष्यभर खूप काही मिळवले, पण मला खरे समाधान मिळाले नाही. स्वामी समर्थ महाराज शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. थोड्या वेळाने त्यांनी त्याला सांगितले, जीवनाचा खरा आनंद हा बाह्य गोष्टींमध्ये नाही, तर अंतर्मनातील शांततेमध्ये आहे. परमेश्वराचे नामस्मरण कर आणि मन शुद्ध ठेव. त्या वृद्धाने स्वामींच्या वचनाचा स्वीकार केला. त्याने नामस्मरण सुरू केले आणि हळूहळू त्याच्या मनातील अस्वस्थता दूर झाली. स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगत असत की मनुष्याने आपल्या जीवनात श्रद्धा, संयम आणि सेवाभाव ठेवावा. ते म्हणत असत की जो मनुष्य इतरांना मदत करतो त्याच्यावर परमेश्वराची विशेष कृपा असते. अक्कलकोट येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी समर्थ महाराज काही ना काही शिकवण देत असत. कोणाला ते धैर्य देत, कोणाला योग्य मार्ग दाखवत, तर कोणाचे दुःख दूर करत. त्यांच्या प्रत्येक लीलांमध्ये
भक्तांप्रती अपार प्रेम आणि करुणा दिसत होती. हळूहळू स्वामी समर्थ महाराजांची कीर्ती संपूर्ण प्रदेशात पसरली. दूरदूरच्या लोकांना त्यांच्या दैवी शक्तीची माहिती मिळू लागली. लोक मोठ्या श्रद्धेने अक्कलकोट येथे येऊन स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेत असत. स्वामी समर्थ महाराज सर्वांना प्रेमाने आशीर्वाद देत असत. त्यांच्या दर्शनाने लोकांचे जीवन बदलत होते. अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या भक्तांच्या जीवनात आनंद, शांती आणि श्रद्धा निर्माण केली. त्यांचा उद्देश फक्त एकच होता, भक्तांचे कल्याण करणे आणि त्यांना योग्य मार्ग दाखवणे. स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या भक्तांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांचे वचन आजही तितकेच सत्य आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.